गुड मॉर्निंग. सो प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन्स आपण बघितले, त्याचे प्रूफ आपण बघत होतो. ठीक आहे, ज्या काय प्रॉपर्टीज आहेत मॅट्रिक्सच्या त्याचा आपण प्रूफ बघितलंय बाय एक्झाम्पल. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊन त्या काय केलं, प्रूफ केलं. ठीक आहे, त्या 5 प्रॉपर्टीज आपण प्रूफ बघितलं होतं. देन 6 नंबरची प्रॉपर्टी काय होती? 6 नंबरची प्रॉपर्टी a इंटू बी इज इक्वल टू 0 बट a नॉट इक्वल टू 0 और b नॉट इक्वल टू 0. म्हणजे a नॉट इक्वल टू 0 और b नॉट इक्वल टू 0. म्हणजे ए पण 0 नाही, बी पण 0 नाही, तरी दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन हे 0 येऊ शकते. दॅट इज 0 मॅट्रिक्स. ठीक आहे. आता नॉर्मली समजा आपण दोन ब्रॅकेट, सपोज मी 2 ब्रॅकेट कन्सिडर करतोय. सपोज x - 2 अँड x + 4 इज इक्वल टू 0. सो या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 येते. याचा अर्थ काय? एक तर पहिला ब्रॅकेट 0, x - 2 0, किंवा आपण फॅक्टर जेव्हा इक्वेशन सॉल्व्ह करतो x ची व्हॅल्यू काढतो तेव्हा या पद्धतीने घेतो आपण. त्या एक तर काय, पहिला ब्रॅकेट 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेट 0 असेल. त्याच्याशिवाय दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 येते का? नाही. पण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये प्रॉपर्टी नंबर 6 काय म्हणते? जर a 0 नाहीये, b 0 नाहीये, तरी सुद्धा दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन हे 0 येऊ शकते. a नॉट इक्वल टू 0 और b नॉट इक्वल टू 0, बट मल्टिप्लिकेशन ऑफ दैट टू मॅट्रिक्स a इंटू b इक्वल टू 0. a इंटू b इक्वल टू 0. ठीक आहे. मग आपण ही प्रॉपर्टी प्रूव्ह करू, एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, सगळ्या प्रॉपर्टी आपण एक्झाम्पल नुसार प्रूव्ह करतोय. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एक ए मॅट्रिक्स घेऊ आपण. 1 2 किंवा 1 0 0 0. इट इज नॉट अ 0 मॅट्रिक्स बिकॉज 1 त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. अँड बी 0 2 0 3 1. हे दोन मॅट्रिक्स आहे. त्यातला ए पण 0 नाहीये आणि बी पण 0 नाहीये. ठीक आहे, कारण ऑल एलिमेंट्स आर नॉट 0. ठीक आहे, सगळेचे सगळे मॅट्रिक्स मधले जर एलिमेंट 0 असतील तरच आपण त्याला 0 मॅट्रिक्स म्हणतोय. ठीक आहे, पण याच्यामध्ये सगळेचे सगळे एलिमेंट 0 नाही, म्हणजे याचा अर्थ a नॉट इक्वल टू 0 और b नॉट इक्वल टू 0. म्हणजे a 0 नाहीये, b 0 नाहीये. आता याचं मल्टिप्लिकेशन आपण फाइंड आउट करू. a इंटू b. ठीक आहे, a ने b ला मल्टिप्लाय करू. सो a च्या जागेवर a सगळ्यांना मल्टिप्लिकेशन करता येते. हाऊ टू द मल्टिप्लाय? सो a फर्स्ट मॅट्रिक्स आहे. सो a ने मी b मॅट्रिक्स ने मल्टिप्लाय करत. ईच एलिमेंट्स, ईच रो ऑफ, म्हणजे a च्या प्रत्येक रोनी b मॅट्रिक्सच्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम. ठीक आहे, या पद्धतीने. सो फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम. 1 इंटू 0 0 0 इंटू 3 0. देन फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. सगळ्यांना मल्टिप्लिकेशन करता येते दोन मॅट्रिक्सचं. ठीक आहे, काही अडचण? सो फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. 1 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 1 0. देन क्लोज द मॅट्रिक्स. ठीक है, देन सेकंड रो मल्टीप्लाई विथ फर्स्ट कॉलम सेम एज दिस सेकंड कॉलम. 0 इंटू 0 0 0 इंटू 3 0. देन 0 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 0 0. ठीक है, काय केले? सेम एज इट इज. प्रत्येक रोनी फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. आता ब्रॅकेट सॉल्व. 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 प्लस 0 0 प्लस 0 0. So that is 0 matrix. All elements are 0. It is called as 0 matrix and it is denoted by the 0. So that is A cross B equal to 0. आता इकडे लक्ष द्या. दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन किती आलंय? A इंटू B 0. पण A 0 आहे का? नाहीये. B 0 आहे का? नाहीये. पण तरी सुद्धा मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन 0 येऊ शकते. ठीक आहे. नॉर्मली जेव्हा आपण नॉर्मल नंबरचे दोन नंबर जर मल्टिप्लाय असतील दोन ब्रॅकेट, तर याचा अर्थ काय घेतो आपण? एक तर पहिला ब्रॅकेट 0 आहे किंवा दुसरा ब्रॅकेट 0 आहे. त्याच्याशिवाय दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 होऊ शकत नाही. ठीक आहे, पण मॅट्रिक्स मध्ये तसं नाहीये. a 0 आहे का? नाही, नॉट इक्वल टू 0 आहे बिकॉज ऑल एलिमेंट्स आर नॉट 0. b सुद्धा 0 आहे का? नाहीये. a 0 नाहीये, b 0 नाहीये, तरी सुद्धा दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन काय होऊ शकते? 0 मॅट्रिक्स. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 6. ठीक आहे, ही डिफरंट आहे. जी नॉर्मल आपण दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतोय त्याच्यापेक्षा मॅट्रिक्स मध्ये चेंजेस आहेत.
ठीक आहे. काही सिमिलरिटी, काही प्रॉपर्टीमध्ये नॉर्मल नंबरच्या मल्टिप्लिकेशन्समध्ये, ठीक आहे, किंवा नॉर्मल ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सेम ॲज इट इज मॅट्रिक्समध्ये, पण काही काही प्रॉपर्टीमध्ये चेंजेस आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, पण याचा अर्थ एकतरी 0 असणारे कोणता तरी ब्रॅकेट या पद्धतीने आपण त्याला कन्सिडर करतो. पण मॅट्रिक्समध्ये तसं नाही आहे, A 0 नाही आहे, B 0 नाही आहे, तरीसुद्धा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येते, A इंटू B 0 येते. ठीक आहे. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 6. क्लिअर आहे सगळ्यांना? सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. Then next property number 7. ठीक आहे. ही प्रॉपर्टी नंबर 7 आहे. यू कॅन फाइंड आउट, जसं आपण स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो कॉन्स्टंट नंबरचा, दॅट इज द 2 स्क्वेअर. व्हॉट इज द 2 स्क्वेअर? 4. व्हॉट इज द 3 स्क्वेअर? 9. ठीक आहे. देन हाऊ टू फाइंड आउट द क्यूब. व्हॉट इज द 2 चा क्यूब किती आहे? 8. ठीक आहे. 3 चा क्यूब किती आहे? 27. ठीक आहे. सो हाऊ टू फाइंड आउट, नॉर्मल नंबरचा आपण स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो, क्यूब फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सो आपण स्क्वेअर आणि क्यूब कुठल्या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. जर मला 2 चा स्क्वेअर काढायचा आहे, याचा अर्थ काय असतो? व्हॉट इज द 2 स्क्वेअर? 2 इंटू 2. 2 नी 2 च्या पॉवर मध्ये किती आहे? 2. सो 2 ला 2 वेळा मल्टिप्लाय, त्याच संख्येने त्याला 2 वेळा मल्टिप्लाय, दॅट इज 2 स्क्वेअर. देन हाऊ टू फाइंड आउट द क्यूब. 2 क्यूब, 2 च्या पॉवर मध्ये 3 असेल तर 2 नी 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू 2 इंटू 2, 2 क्यूब. या पद्धतीने आपण क्यूब फाइंड आउट करू शकतो. देन 2⁴ फाइंड आउट करायचं मला, तर कुठल्या पद्धतीने फाइंड आउट करणार? 2 च्या पॉवर मध्ये किती आहे? 4, म्हणजे 4 टाइम्स मल्टिप्लाय करायचं 2 ला. 2 नी 2 ला 4 वेळा, 2 इंटू 2, 2 इंटू 2, 2 इंटू 2. सो या पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो 2 स्क्वेअर, 2 क्यूब, 2⁴. ठीक आहे. हे नॉर्मल नंबरचं आपल्याला माहिती आहे. हाऊ टू फाइंड आउट द स्क्वेअर अँड क्यूब. स्क्वेअर काढायचं आहे तर त्या संख्येनेच त्या संख्येला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, 2 वेळेस. क्यूब काढायचं आहे तर त्या संख्येनेच त्या संख्येला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं, दॅट इज द क्यूब. ठीक आहे. 2⁴ काढायचं, 4 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 5 काढायचं, 5 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ठीक आहे, 5 वेळेस. मग त्याच पद्धतीने तुम्ही मॅट्रिक्सचा सुद्धा स्क्वेअर अँड क्यूब अँड रेस टू पॉवर एनी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 7. ठीक आहे. मग मला जर A स्क्वेअर काढायचा, A बी द मॅट्रिक्स, A म्हणजेच काय? कॅपिटल A B C आर द मॅट्रिक्स. सो A स्क्वेअर जर काढायचा असेल, A स्क्वेअर, A चा स्क्वेअर काढायचा आहे, तर A नी मला A ला किती वेळेस मल्टिप्लाय करावं लागेल? 2 वेळेस. A इंटू A, दॅट इज युअर A स्क्वेअर. ठीक आहे. त्याच पद्धतीने मी फाइंड आउट करू शकतो A क्यूब. हाऊ टू फाइंड आउट द A क्यूब? A नी A ला 3 वेळेस मल्टिप्लाय करायचं, दॅट इज द A क्यूब. A इंटू A इंटू A इंटू A, दॅट इज द A क्यूब. याच पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता A⁴, A⁵, A⁶. काढायचंय मला, A नी A ला 6 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. ठीक. जसं आपण नॉर्मल नंबरचा स्क्वेअर अँड क्यूब फाइंड आउट करू शकतो, त्याच पद्धतीने आपण मॅट्रिक्स मध्ये त्या मॅट्रिक्सचा स्क्वेअर, क्यूब, रेस टू पॉवर एनी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तोच कन्सेप्ट, स्क्वेअर काढायचा, क्यूब काढायचा, तेवढ्या टाइम्स मध्ये त्यांनी त्या मॅट्रिक्सला काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे. आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आता समोर सिमिलरली यू कॅन फाइंड आउट A क्यूब, A⁴, A⁵. ठीक आहे. सो आता याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो? फॉर एक्झाम्पल, प्रॉपर्टी नंबर 7 वरती तुम्हाला A मॅट्रिक्स देतील, A इज इक्वल टू, सिंपल क्वेश्चन घेतो मी, 2 1 0 3, आणि विचारले फाइंड A मॅट्रिक्स दिला तर त्याचा फाइंड आउट करा A स्क्वेअर. यू कॅन फाइंड आउट A स्क्वेअर. गिवन इज A अँड देन फाइंड आउट A स्क्वेअर. ठीक आहे. काढता येईल A स्क्वेअर. ठीक आहे. काय करावं लागेल? त्या मॅट्रिक्सने त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. A इंटू A, दॅट इज युअर A स्क्वेअर. A क्यूब, A इंटू A इंटू A. ठीक आहे. मग A दिलाय आणि विचारलं A स्क्वेअर. सो हाऊ टू फाइंड आउट द A स्क्वेअर? काय A स्क्वेअर फाइंड आउट करायचा? स्क्वेअर कसा फाइंड आउट करतोय आपण? त्या नंबरला 2 वेळेस मल्टिप्लाय करतो. मग A स्क्वेअर काढायचा मला तर काय करावं लागेल? काय ना A स्क्वेअर, A नी याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे A इंटू A, A इंटू A, दॅट इज युअर A स्क्वेअर. ठीक आहे. मग A दिलेला आहे तुम्हाला, A च्या जागेवर A लिहा, 2 1 0 3, म्हणजे त्या मॅट्रिक्सनीच त्या मॅट्रिक्सला 2 वेळेस मल्टिप्लाय करायचं, दॅट इज युअर A स्क्वेअर. 2 1 0 3. ठीक आहे. सो आता मल्टिप्लिकेशन, पहिल्या मॅट्रिक्सनी सेकंड मॅट्रिक्सच्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, या पद्धतीला. ठीक आहे. सो काय येणार मग? 2 इंटू 2 4,
1 into 0 0. Then first row multiply with second column, 2 into 1 2 plus 1 into 3 3. Then column simply, then close the matrix. Then second row multiply with first column, second column. ठीक आहे. ए स्क्वेअर करायचा आहे तर त्या मॅट्रिक्सनेच त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. पण मला मल्टिप्लिकेशन करत असताना हा फर्स्ट मॅट्रिक्स हा सेकंड मॅट्रिक्स म्हणून फर्स्ट मॅट्रिक्सच्या प्रत्येक रोनी सेकंड मॅट्रिक्सच्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग सेकंड रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम 0 into 2 0, 3 into 0 0. Then 0 into 1 0 plus 3 into 3. Sorry, 3 into 3 9. So you can find out the bracket 4 5 0 9. 4 5 0 9. That is your a square. ज्या पद्धतीनं तुम्ही नॉर्मल नंबर्सचा स्क्वेअर क्यूब फाइंड आउट करू शकता त्याच पद्धतीनं आपण मॅट्रिक्सचा स्क्वेअर आणि क्यूब फाइंड आउट करू शकतो. स्क्वेअर काढायचा आहे ए स्क्वेअर काढायचा आहे तर ए इंटू ए इंटू ए म्हणजे त्या मॅट्रिक्सने त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं 2 वेळेस. ए क्यूब काढायचा आहे तर त्या मॅट्रिक्सने त्या मॅट्रिक्सला किती वेळेस मल्टिप्लाय करायचं 3 टाइम्स. या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता मॅट्रिक्सचा स्क्वेअर क्यूब. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. Then second example, A matrix दिला आहे तुम्हाला 2 5 minus 2 4 आणि विचारलं find out the A cube. ठीक आहे. So square cube raised to power any value of the matrix you can find out by using same as it is. जसं आपण नॉर्मल नंबरचा स्क्वेअर क्यूब काढतोय त्याच पद्धतीने तुम्हाला त्या मॅट्रिक्सने त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला विचारलं स्क्वेअर तर 2 टाइम्स, क्यूब विचारलं तर 3 टाइम्स, रेस्ट टू पॉवर 4 विचारलं तर 4 टाइम्स. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्क्वेअर क्यूब अँड रेस्ट टू पॉवर 4 अँड अप टू सो ऑन यू कॅन फाइंड आउट ओनली द स्क्वेअर मॅट्रिक्स. तुम्ही स्क्वेअर मॅट्रिक्सचा स्क्वेअर क्यूब रेस्ट टू पॉवर 4 फाइंड आउट करू शकता. यू कॅनॉट फाइंड आउट द अदर मॅट्रिक्स. इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स इट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. तो जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल ठीक आहे तरच तुम्ही त्याचा स्क्वेअर क्यूब आणि रेस्ट टू पॉवर 4 5 6 फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. A is equal to दिलं 2 5 minus 2 4 and find out A cube. ठीक आहे. A मॅट्रिक्स दिलाय आणि विचारलं A cube काढा. So how to find out the A cube? A cube. So A नी A ला किती टाइम्स मल्टिप्लाय करायचं 3 टाइम्स. ठीक आहे. That is your A cube. So काय येणार A cube is equal to A into A into A. काय आहे A क्यूब म्हणजेच A नी A ला 3 टाइम्स मल्टिप्लाय A into A into A. That is your A cube. सो काय येणार A क्यूब इज इक्वल टू मग A मॅट्रिक्स लिहिला त्याच मॅट्रिक्सने 3 वेळा मल्टिप्लाय म्हणजे तोच मॅट्रिक्स 3 वेळा मल्टिप्लाय 2 5 minus 2 4 into तोच मॅट्रिक्स 2 5 minus 2 4 into पुन्हा A मॅट्रिक्स 2 5 minus 2 4. ठीक आहे. त्या मॅट्रिक्सने त्या मॅट्रिक्सला 3 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज युअर A क्यूब. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन असेल दॅट इज A into B into C. सो हाऊ टू फाइंड आउट द मल्टिप्लिकेशन. फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन सॉल्व यू कॅन मल्टिप्लाय एनी 2 मॅट्रिक्स. कुठले तरी 2 मॅट्रिक्स तुम्ही मल्टिप्लाय करा. पहिल्या मॅट्रिक्सने दुसऱ्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा किंवा दुसऱ्या मॅट्रिक्सने तिसऱ्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा. A into in bracket B into C, B into C पहिले करा किंवा A into B पहिले करा नंतर C ला मल्टिप्लाय करा. आन्सर विल बी द सेम. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 3. ठीक आहे. ती ऑलरेडी आपण बघितलेली. सेकंड प्रॉपर्टी ऑलरेडी आपण बघितलेली. कुठले 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन असेल तर कुठले तरी 2 मॅट्रिक्सचं पहिले मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. मग आपण फर्स्ट आणि सेकंडचं पहिले मल्टिप्लिकेशन करून घेऊया 2चं. सो फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम. ठीक आहे. सगळ्यांना मल्टिप्लिकेशन करता येते 2 मॅट्रिक्सचं. सो 2 into 2 4 5 into -2 -10. Then first row multiply with second column 10 plus 5 into 4 20. Then column संपले then close the matrix into that matrix will be same. इकडे तर काहीच नाही केलं अजून 2 -2 4. ठीक आहे. मग काय येणार सेकंड रो मल्टिप्लाय विथ अगेन फर्स्ट कॉलम -4 -8 -2 into 2 -4 4 into -2 -8.
Then second row multiply with second column, -10 plus 4 into 4 16. ठीक, आता मल्टिप्लिकेशन केलेलं ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल आपल्याला. सो काय येईल -6 30 -12. ठीक आहे, देन +6 into 2 5 -2 4. ठीक आहे, आता या दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय करू शकतो तुम्ही. या मॅट्रिक्सनी फर्स्ट मॅट्रिक्सनी या सेकंड मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, पहिले काय केलं फर्स्ट आणि सेकंड मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आता या मॅट्रिक्सनी या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करावं लागेल. सो फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम सेम ॲज द सेकंड कॉलम. ठीक आहे, सो काय आहे ना फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम -6 into 2 -12. 13 into -2 -60. ठीक है, then first row multiply with second column -6 into 5 -30. then 30 into 4 120. then column संपले, then close the matrix. ठीक है, then second row multiply with first column -12 into 2 -24 and 6 into -2 -12. then second row multiply with second column -12 into 5 60. ठीक है, then 6 into 4 plus 24. ठीक है, then solve the bracket. ब्रॅकेटचे ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते सॉल्व करावं लागेल. -12 -60 -72. then -30 plus 120 that is 90. ठीक है, then -12 -20 -24 -12 -36. then -60 plus 24 किती येणार ते 36 -36. ठीक है ना -36. that will be your A cube. ठीक आहे, हा येणार तुमचा A क्यूब मॅट्रिक्स. जर A दिलाय 2 5 -2 4 तर त्याचा A क्यूब मॅट्रिक्स काय येईल -72 90 -36 -36. that will be your A क्यूब. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही मॅट्रिक्सचा स्क्वेअर आणि क्यूब फाइंड आउट करू शकता. त्याच मॅट्रिक्सने त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचे. स्क्वेअर असेल तर 2 टाइम्स, क्यूब असेल तर 3 टाइम्स. क्लिअर आहे सगळ्यांना. सो या पद्धतीने आपण मॅट्रिक्सचा स्क्वेअर क्यूब a⁴ a⁴ 5 हे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत. ठीक आहे, सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन.